गॅस नाही म्हणून झाड तोडताय, मग 50,000 रुपये तयार ठेवा. सावधान, जर तुम्ही गॅस संपलाय म्हणून घरासमोरच्या झाडावर कुऱ्हाड चालवण्याचा विचार करत असाल तर थांबा. तुमची ही एक चूक तुमच्या खिशाला 50,000 रुपयांची कात्री लावू शकते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आखाती देशात सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचाच परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर सुद्धा झालाय. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होऊ लागलाय. बुकिंग करूनही वेळेत गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही नागरिक पर्यायी मार्ग शोधत पुन्हा चुलीकडे वळताना दिसतायत. या झालेल्या बदलामुळे सरपणाची मागणी देखील अचानक वाढली आहे. त्यामुळे वृक्षतोडीचं प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचलंय. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे. कायद्याने देखील हा गुन्हा आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. सरपणाच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे किमतींमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. पूर्वी सहज उपलब्ध होणारं लाकूड आता महाग झाले. काही ठिकाणी लाकडाचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्याचं सांगितलं जात आहे. व्यापाऱ्यांनी देखील वाढत्या मागणीचा फायदा घेत दर वाढवले आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक ताण पडलाय. मात्र सरपणाच्या तुटवड्यामुळे नागरिक जंगल परिसर, शिवार तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे हे तोडण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी चोरी छुपे वृक्षतोड केली जात असल्याच्या तक्रारी सुद्धा समोर आल्या आहेत. वन विभागाच्या नियमानुसार परवानगीशिवाय झाड तोडणं हा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला 50,000 रुपयापर्यंत दंड हा ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तात्पुरत्या सोयीसाठी कायद्याचं उल्लंघन करणं हे नागरिकांना महागात पडू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, झाडं ही केवळ लाकूड देणारी वस्तू नसून ती आपल्या पर्यावरणाचे रक्षण करते आहेत. केवळ गॅस नाही किंवा सरपण हवंय म्हणून जिवंत झाडावर कुऱ्हाड चालवणं तुम्हाला 50,000च्या आर्थिक संकटात टाकू शकतं. तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.